कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाले। कशी झाली मैत्री? आम्ही एका योगाच्या कॉन्फरन्स मध्ये भेटलो एकमेकींना। सगळे योगा शिकवणारे तिथे सगळे आले होते। मग एकमेकांच्या शिकवण्याची पद्धत कोणाची आवडली कोणाची नाही, अशा पद्धतीने मग आम्ही एकमेकांशी कनेक्ट होत गेलो। आणि मग माझी एक इव्हेंट होती, सगळ्यांना इन्व्हाइट केलं माझ्या इव्हेंटला या, आणि मग असं करत करत सगळे एकमेकींना आपल्या इव्हेंटला। पण आता तुम्ही 5 वर्ष एकमेकीच्या संपर्कात आहात? हो। तुम्ही पण योगाचंच करता? आम्ही ऍक्च्युअली दोघी स्टुडंट आहोत। अच्छा, कोण कोण? तुम्ही दोघी? आम्ही तुम्ही दोघी? म्हणजे मला थोडं थायरॉइडचा प्रॉब्लेम न जाणारे स्टुडंट? आम्हाला एखादा सेशन घ्यायचा असेल तर आम्हाला स्टुडंट डेमोसाठी लागतो, तेव्हा आम्ही यांना घेऊन। पण मला सांगा, तुमच्या घरात ही जी कला तुमच्याकडे आहे, घरातलं अख्खं कुटुंब, सासू सासरे, त्यांनाही तुम्ही हे ट्रेनिंग देताय? हो, माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे पण योगा करतात रोज सकाळी, आणि माझे हस्बंड तर आधीपासूनच क्लासला येऊन बसायचे। तुमच्या घरातले सगळे मेंबर, मिस्टर वगैरे योगा करतात? हां, सासूबाई पण करतात। नाही, फक्त मी एकटी करते। मिस्टर नाही? नाही, मला नाही, उलट ते मी त्यांना म्हटलं ना कधी स्टुडिओला या, तर मला म्हणते मला बघून तुझे स्टुडंट येणार नाहीत, तुझ्या घरातल्यांनाच योगा येतो। तुमचे नाही, मिस्टर नाही? नाही करतात नाही। माझ्या घरात सगळेच, माझे इनलॉज पण आणि फादर म्हणजे वडील वगैरे पण आणि हस्बंड पण, आणि इव्हन माझा मुलगा सुद्धा। तुमचे मिस्टर घाबरून पळतात? नाही, घाबरून ते आहेत लट्टू शरीराने। मग त्यांचं असं म्हणणं होतं, मी आले की तुझं इम्प्रेशन वाईट होईल आणि तुझे क्लायंट म्हणतील तुमच्या घरातच माणसं लट्ट आहेत आणि आम्ही तुझ्याकडे कसं येणार योगाला, म्हणून ते येत नाहीत। माझे कुठले फोटोज स्टेटसला वगैरे टाकले ना, तू मला स्टेटसला ठेवत जाऊ नको, तुझ्या क्लायंटवर परिणाम होईल। पण स्वतःमध्ये बदल नाही करणार। मला तुम्हाला विचारायचंय, हा जो तुमचा स्वभाव आहे प्रत्येक जणी, मिस्टर तुम्हाला काही सल्ला देतात की बाबा तुझ्या स्वभावात अमुक एक बदल कर? तुमचे मिस्टर काय सल्ला देतात? माझे मिस्टर मला सांगतात की तू जरा कमी बोलत जा। हो, कारण तू जसं तिथे शिक्षक असतेस म्हणून तिथे तू इन्स्ट्रक्शन देत असतेस, घरी असल्यावर आपण घरचे आहोत तर थोडं घरच्यासारखं वागायचं। तुम्हाला काय सल्ला देतात? तोंडाला जरा कुलूप लावत जा, तुमचे मिस्टर तेच सल्ला, आणि शवासन कमी कर, कमी कर, हे सासूबाई सांगत असतील? नाही, सासूबाई माझ्या खूप छान आहेत। छान आहे? सकाळी उठल्याबरोबर चहा देतात की नाही? हो की नाही? देतात, कारण शवासनातून डोळेच उघडत नाही। नाही, मी बँकर आहे ना, तर मग टिफिन वगैरे त्या मॅनेज हे करतात, त्याच देतात। जमलं तर कधीतरी त्यांनाही द्या। हो, देते ना, संध्याकाळी मी देते। मला थोडंसं इमोशनल अटॅचमेंट कमी ठेव बोलतात माझे आहो मला, कारण माझं कसं होतं की मी पटकन अटॅच होते, मग नंतर मला त्रास होतो, म्हणजे प्रोफेशनली राहायला सांगतात काम करताना नेहमी। मलाही त्याच पद्धतीत की मी जेव्हा एखाद्याचं काम करायला घेते, एखाद्या लेडीचा वेट लॉस असेल किंवा काही स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, तर त्यावेळेस मी रात्रीचं पण म्हणजे 12-1 वाजेपर्यंत म्हटलं तरी तिला गाईड करायला तयार असते। तर त्यावेळेस किंवा दिवसभरात पण जेवताना हे करताना पण मी जेव्हा फोन बघते, काही गाईड करते, त्यावेळेस मिस्टर मला म्हणतात की थोडंसं तुझ्यासाठी पण वेळ दे ह्याच्यातला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।